नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे काका? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे पार्ले सिम्पली गुड बिस्किट्स प्रस्तुत. चला हवा येऊ द्या. कालच चित्रगौरव सोहळा सगळ्यांनी बघितलेला आहे आणि त्यातलं माझं अँकरिंग सगळ्यांना आवडलं. हो ना? हो, सगळ्यांना आवडलं ते मला माहिती आहे. पण आता सगळ्या प्रेक्षकांना वेध लागलेले आहेत ते नाट्यगौरवचे. कारण मी सांगितल्याप्रमाणे या वर्षीपासून आपण चित्रगौरव आणि नाट्यगौरव हे दोनही वेगवेगळे सोहळे भव्य दिव्य प्रमाणावर साजरे करणार आहोत. आणि यंदाचा नाट्यगौरव पुरस्कार रंगणार आहे येत्या 5 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता फक्त झी मराठीवर. आणि त्याच निमित्तानं आज माझ्या कॅफेमध्ये नाट्यगौरवमध्ये ज्या ज्या दिग्गजांना नामांकन प्राप्त झालेलं आहे त्या दिग्गजांना मी माझ्या कॅफेमध्ये कॉफी प्यायला बोलवलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्या नामांकित कलाकारांसाठी. सुरुवात करणार आहे मी ढॅंटडॅंग या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ज्यांचं नामांकन झालेलं आहे. मी नेहमीच उल्लेख करतो की मी त्यांचा किती मोठा फॅन आहे आणि सगळा महाराष्ट्र त्यांचा किती वेडा आहे त्यांच्यासाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनेते भरत जाधव यांचं. भरत सर, मला खरंच खूप आनंद झालाय की तुम्ही एकदा या कॅफेमध्ये येऊन गेला होतात आणि परत इकडे आलाय. कसं वाटतं तुम्हाला? नक्कीच आनंद वाटतोय म्हणून परत येतोय. नावच भरत आहे. वा वा. नाही आणि काय, एकतर मुळात अशा रंगमंचावर यायला आणि आपल्या समोर उभं राहायला आणि तुझ्यासोबत गप्पा मारायला मलाच काय बऱ्याच कलाकारांना आवडते. म्हणून हा शो ह्या सगळ्या कलाकारांच्या आवडीचा ठरलाय. चला हवं द्या. त्यामुळे या शोचं आम्ही कलाकार किंवा आपण रसिक प्रेक्षक नेहमीच त्याला उदंड प्रतिसाद देतोय आणि असंच प्रतिसाद जास्तीत जास्त मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना. क्या बात आहे, क्या बात आहे. ढॅंटडॅंग या नाटकासाठी सर तुम्ही आला होतात आणि आता त्या नाटकाला झी नाट्यगौरवचं नामांकन मिळालंय सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून. कसं वाटतंय? नक्कीच. एकतर एका वेगळ्या धाटणीचं हे नाटक आहे ज्याची चांगल्या पद्धतीने दखल घेतली गेली आहे परीक्षकांकडनं आणि अर्थात झीकडनं. आणि त्यात नॉमिनेशन्समध्ये आमचे 9 नॉमिनेशन्स आहेत. त्यामुळे मला अतिशय ॲज अ निर्माता म्हणून अतिशय आनंद वाटतोय. आता बक्षीस मिळो न मिळो हा नंतरचा भाग आहे, पण नॉमिनेट झालं याचा जास्त आनंद आहे. क्या बात आहे. पण मला आज बक्षीस मिळालंय कारण भरत जाधव आलेले आहेत. माझ्यासाठी ट्रॉफी मिळाल्यासारखा आनंद आहे. भरत सर, मी विनंती करतो तुम्हाला, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा, आपण खूप गप्पा मारूया. जोरदार टाळ्या भरत सरांसाठी. आणि याच नाटकासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ज्यांचं नामांकन झालेलं आहे ते सरांचे खूप चांगले मित्र आहेत. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. आतली गोष्ट, मी पण त्यांचा खूप चांगला मित्र झालो हळूहळू. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दिग्दर्शक केदार शिंदे यांचं. क्या बात है, क्या बात है. मला ना आज परत खूप आनंद झालेला आहे कारण अशी माणसं आज आलेली आहेत. आणि केदार सर, परत इकडे येऊन कसं वाटतं? मस्त. आणि पहिल्यांदा या रंगमंचावर आलो होतो ते ढॅंटडॅंगसाठी झालो होतो आणि आज नॉमिनेशन्स मिळालेले आहेत, 9 नॉमिनेशन्स. वा. आणि आनंद असा आहे की एकतर भरतची पहिली निर्मिती आणि त्या पहिल्या निर्मितीसाठी एक घरातलं कार्य असल्यासारखं आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे आणि इतकी दखल उत्तम प्रकारे घेतली गेली त्याबद्दल परीक्षकांचे खूप खूप आभार. आणि एक कुठे ना कुठेतरी ना एक स्वप्न असतं ना आपल्या सगळ्यांचं की मी एक गोष्ट सुनील बर्वेच्या हार्बेरियम टीम बरोबर एक गोष्ट बघितली होती आणि त्यानंतर मला असं वाटलं होतं की अशा पद्धतीचं मराठी रंगभूमीवर करायला पाहिजे नाटक. सो आय एम हॅपी की ढॅंटडॅंगला एवढं घवघवीत यश मिळालंय. क्या बात आहे. मी विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा, आपण खूप गप्पा मारूया. जोरदार टाळ्या केदार सरांसाठी झाल्या पाहिजेत. केदार सरांचं आगमन झालेलं आहे आणि आता यानंतर मी आणखीन एका दिग्दर्शक अभिनेत्याला या मंचावरती आमंत्रित करणार आहे. गोष्ट तशी गमतीची हे नाटक आपण या मंचावरून प्रमोट केलं आणि ते सगळीकडे किती गाजतंय सगळ्यांनाच माहिती आहे. याच नाटकासाठी ज्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळालेलं आहे, अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो मंगेश कदम यांचं. तर लीनाजींना पण आम्ही मिस करतोय सर, त्यांना पण नामांकन आहे. हो, मला माहिती आहे. पण ती शूटिंग मध्ये आहे
तिच्या सिरियलच्या. खरं म्हणजे शशांक केतकर पण इथे असायला होता, पण त्यांच्या शूटिंगमध्ये ते व्यस्त असल्यामुळेच ते येऊ शकले नाहीत. क्या बात आहे. आणि या दोघांनीही माझ्यातर्फे मेसेज पाठवलेला आहे की धन्यवाद. सगळ्या प्रेक्षकांचे आभार. या दोघांनाही नामांकन मिळालं. एकदा जोरदार टाळ्याने आपण दोघांचंही अभिनंदन करूयात. गोष्ट तशी गमतीची नाटक किती गाजतं हे मी वेगळं सांगायला नको, रसिक प्रेक्षकांना ते माहिती आहे सर. या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हे नामांकन मिळालंय, कसं वाटतं? हो, दिग्दर्शनाचं मला नामांकनं मिळतात, पण माझ्या दृष्टीने जरा महत्त्वाचं असं आहे की मी फार कमी नाटकं केली आहेत. असामी फारच थोडकी 4-5, आणि त्याच्यात मला व्यावसायिक नाटकाच्या अभिनयासाठी पहिल्यांदाच नॉमिनेशन मिळालं आहे. गेल्या वर्षी मला प्रायोगिक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता, झीचाच. त्यामुळे मला मी खूप असं एक्सायटेड आहे की काय होतंय यावेळी. लीनाजींना पण नामांकन आहे, दोघांनाही मिळो ही मी परमेश्वर चरणी आणि रसिकांच्या चरणी प्रार्थना करतो. दोघांनाही मनापासून शुभेच्छा. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज सर आमच्या सोबत बसा. मंगेश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. यानंतर मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे आणखीन एका सुंदर अभिनेत्रीला. खर तर सर अभिनेत्री येणार म्हटलं की मला किती आनंद होतोय सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्या महाराष्ट्राला खूप आनंद होतो. त्याच्यामुळे आता मला तो आनंद होणार आहे की थँक गॉड तिचं नॉमिनेशन इथे झालं आणि आज सगळ्यांमध्ये एक अभिनेत्री सुद्धा असणार आहे. तर समुद्र या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून जिला नामांकन मिळालेलं आहे, अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो स्पृहा जोशीचं. अभिनंदन. ते गळ्यातलं आणि हे मी मॅचिंग केलं स्पृहा, तुझ्या लक्षात आलंय का? मी पण. तू केलंस मॅचिंग? मी पण केलंय, तुला मॅचिंग व्हायला. क्या बात. हे जे काही प्रेम आहे ना सगळ्या अभिनेत्रींचं माझ्यावरती, निदान या एपिसोड पुरतं जे असतं ते मला फार आवडतं. स्पृहा, परत इकडे येऊन कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय, खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे तुझ्या बरोबर मला नॉर्मली अँकरिंग करायची सवय आहे, हो. पण आज तू मला प्रश्न विचारणार आहेस, मी पुन्हा एकदा त्याची उत्तरं देणार आहे. मला फार मजा नाही, आहे. तसंही नंतर नंतर तू अँकरच करते शो. हे बघितलं मी इकडे आल्यानंतर. ती हळूहळू तीच सुरू होते नंतर. तुम्हाला मग कसं वाटतं वगैरे. पण स्पृहा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समुद्र या नाटकासाठी नामांकन, काय प्रतिक्रिया? खूप छान वाटतंय. मुळात मला मिळालेलं हे पहिलं नॉमिनेशन आहे, त्याच्यामुळे ते अर्थात खूप जास्त स्पेशल आहे. आणि भद्रकालीची 50वी नाट्यकृती म्हणून आम्ही समुद्र सादर केलं, ज्याचा लेखक दिग्दर्शक आणि माझा सह अभिनेता चिन्मय मांडलेकर आहे. आणि खूपच मस्त वाटतं, कारण एक वेगळ्याच विषयावरचं नाटक आहे. दोघंच पात्र आहोत आम्ही या नाटकात, आणि ओव्हरऑल अशा नाटकासाठी एक नॉमिनेशन मिळणं ही खूप मोठी पावती असं वाटतं. वा. आणि सगळ्यांतर्फे तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मी विनंती करतो स्पृहाला, प्लीज तू आमच्या सोबत बस. जोरदार टाळ्या स्पृहासाठी. आणि समुद्र याच नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नेपथ्यासाठी ज्यांना नामांकन मिळालेलं आहे त्यांना आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या अभिनेते राजन भिसे यांच्यासाठी. क्या बात आहे सर. पुन्हा एकदा या मंचावरती मी तुमचं स्वागत करतो. आणि या मंचावरती तुमचं नृत्य इतकं गाजलं सर त्यानंतर, वा. आम्हाला अशी पत्र आली की राजन सरांना परत प्लीज कधी बोलवताय तुम्ही. तर आज तो योग जुळून आला. कसं वाटतं परत इकडे येऊन? फार छान वाटतंय. मी हा कार्यक्रम नियमित बघतो, ज्या ज्या वेळेला घरी असेल त्यावेळेला, आणि खूप आवडतो. ही जी तुम्ही जी सगळी मवाली मंडळी जमा केली आहेत ना मागे, जे परफॉर्म करतात ते फार सुंदर काम करतात. मला फार आवडतं. हे रोज रोज नवीन सुचणं हे खूप क्रेडिटेबल आहे. थँक्यू सो मच सर. समुद्र या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नेपथ्याचं तुम्हाला नामांकन मिळालंय, कसं वाटतंय? खूप छान वाटतं. एक वेगळा प्रयत्न केलेला आहे त्या नेपथ्यामध्ये. समुद्राच्या काठी असलेल्या एका कॉटेजमध्ये नाटक घडतं आणि त्याचा शेवट मात्र एका कड्यावरती होतो, डोंगराच्या कड्यावरती. तर समुद्राच्या काठावरचं कॉटेज उभं करणं हे खूप सोपं होतं, त्याच्या आजूबाजूची वाळू. पण त्याच्यानंतर ते तिथून निघून शेवटच्या 5 मिनिटासाठी एका कड्यावरती जातात. हा जो दृश्य बदल आहे, तर हा दृश्य बदल दाखवण्याकरता मला डिजिटल किंवा प्रिंटिंग किंवा फ्लेक्स किंवा जे हल्ली खूप प्रचलित आहे असं मला वापरता आलं नसतं. पण तरीसुद्धा मुख्यत्वे मी असा विचार केला की काहीतरी थिएट्रिकल डिव्हाइस वापरायला पाहिजे. आणि अत्यंत सोपी आयडिया करून मी त्याच सेटचा एक डोंगर केलाय. आणि माझ्या मते
तो जो प्रयोग केलाय तोच लोकांना भावलाय आणि धन्यवाद त्याच्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि पुरस्कार तुम्हालाच मिळो या मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि सर तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ज्यांना ज्यांना नामांकन मिळालंय त्यातले 2 दिग्गज इकडे आलेले आहेत. आता आणखीन एका माझ्या मित्राला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. कळत न कळत या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ज्याचं नामांकन झालंय, जोरदार टाळ्या संजय खापरेसाठी. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. संजयसाठी एकदा जोरदार टाळ्या. संजय, कळत न कळत या नाटकासाठी तू या मंचावरती आला होतास आणि याच नाटकासाठी आता सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळालंय. नाट्यगौरवचं कसं वाटतं? सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आम्ही हाताळला या नाटकामध्ये. याचं खरं धाडस आमच्या निर्मात्याने केलंय. असं नाटक त्यांनी रंगभूमीवर आणावं आणि त्याचे इतके प्रयोग करावेत त्यांनी. आज जवळजवळ आता 92वा प्रयोग उद्या आमचा आहे. वा वा. खरं तर त्या धाडसाचं कौतुक आपल्या या झीने केलंय, तर त्यांच्यासाठी झीसाठी जोरदार टाळ्या होऊन क्या जाऊ. बात आहे, क्या बात. आम्हाला 8 नॉमिनेशन्स मिळाली, त्यामुळे जरा आमचा उत्साह अधिक वाढलाय. त्यामुळे खूप खूप बरं वाटतंय. आणि परत इकडे येऊन कसं वाटतं आमच्या कॅफेत? नाही काय, मला असं वाटतं की जर तुमच्या नाटकाची हवा तर तुम्हाला निर्माण करायची असेल तर हवा येऊ द्यायला काय पर्याय नाही. मी संजय विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा, आपण खूप गप्पा मारूया. जोरदार टाळ्या. तर झी नाट्यगौरवसाठी नामांकित झालेले हे सगळे दिग्गज चेहरे आज माझ्या कॅफेमध्ये आलेले आहेत. आणि आता या गप्पांच्या मेहफिलीत मी आणखीन एका अभिनेत्याला आमंत्रित करणार आहे. सर्किट हाऊस या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून ज्याचं नामांकन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनेता भूषण कडूचं. भूषणसाठी जोरदार टाळ्या. भूषण, सर्किट हाऊस नाटकासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हे नामांकन मिळालंय, कसं वाटतंय? झी गौरव हे मानाचं समजणारं अवॉर्ड आहे सगळ्यांसाठीच आपल्या मराठीमध्ये. त्यामुळे खूप मिळालं कन्फर्म झाल्यानंतर पण खरं वाटत नव्हतं. मग मित्रांना सगळ्यांना कन्फर्म करून घेतलं आणि मग मी घरी कळवलं मिळालंय म्हणून. हे जे गाव आहे ना सर, मला खूप वाटतं की कधी ना कधीतरी ही जागा माझी व्हावी, हा कॅफे माझा व्हावा. पण हा आहे आमच्या सरपंचांचा, त्यांनी मला भाड्यानं दिलाय. आणि ते येणार म्हटलं की खरं तर मलाच धसका असतो की आता ते काय बोलणार आहेत. तर ते येतील. शांत बसा रे, गडबड करू नका रे, शांत बसा. शांत बसा. आज नाट्य क्षेत्रातले मोठे मोठे माणसं आपल्या गावात आलेले आहेत. आपल्या गावाचं भाग्य म्हटलं पाहिजे का इतके मोठे मोठे माणसं आज या ठिकाणी आलेले आहेत. सर, मी सरपंच म्हणून तुमच्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी माझ्याकडे असते सर. त्याच्यामुळे मला फार म्हणजे आनंद वाटतो या कार्यक्रमामध्ये. हा सर, बोला सर. सगळं नीट लिहून आणलंय ना? सगळे व्यवस्थित सर, व्यवस्थित. माझे काय म्हणजे नंतर मग तुम्ही सारखे हाक मारणार? नाही नाही नाही. आज सर बघा सर, माझे काय, मी मुलांवर रागवलं मी म्हटलं मोठे मोठे पाहुणे येतात त्यांचं आडनाव इकडे तिकडे करणं बरोबर नाही वाटत आहे. पण पोरं काय झालं सर, म्हणजे हायर एज्युकेशन मुले पोरं असल्यामुळे थोडेसे चुका होतात सर, त्याच्यामुळे बाकी काही नाही. तर असू द्या. तर आज आपल्या गावामध्ये एक भरत जाधव यांच्या रूपानं एक जाधवकालीन व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे पूर्वी कसं सर यादवकालीन राजकीय, आता अख्खी इंडस्ट्री जाधवकालीन झालेली आहे. जबरदस्त. म्हणजे तुमचे ते काका ते तर नेहमी येतात आमच्याकडे. ते संजय जाधव. आम्ही आता काका बोललं बरोबर. आम्ही आमचे ते ग्रामपंचायत तर्फे ठराव केलेला आहे सर आम्ही, का त्यांना इथचं रेशन कार्ड आम्ही देणार आहे. म्हणजे तत्पर असतात, नुसतं त्यांना आवाज द्यायची गरज का ते लगेच येतात. हा एक मिनिट. संजय जाधवजी. अरे अरे नहीं, अभी अभी आओ मत, आज नहीं है तुम्हारा काम. आज एक जादव है ऑलरेडी हमारे पास. आज मत आओ, आज मत. लेकिन मागच उभे असतात ते. आज आज सर. पण सर म्हणजे एक जाधव इंडस्ट्री एक मोठी निर्माण झालेली आहे. तर सर मी तुम्हाला म्हणजे असं मला एक असं वाटते का बा आमच्या काळातले नट जे आहेत ते साधारण म्हातारे बितारे झाल्यानंतर त्यावेळेस ते हे जाधवकालीन नट म्हणून ओळखले जातील असं मला वाटतं ना सर. असू द्या. सरांनी अनेक चित्रपट केले, अनेक चित्रपट चालले, काही सुपर डुपर हिट झाले. सर तुमचा तो चित्रपट मला खूप आवडला तो हे बिहार परिवहन खात्यावर केला तुम्ही, पुणे वाया बिहार. जबरदस्त सर. अरे बाप, परिवहन खात्याचं पिक्चर.
पुणे वाया बिहार होतं आमच्याकडे गावाकडे पाठी राहते की नाही हा एलिशपूर वाया दर्यापूर असं राहतं सर. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं परिवहन खातं पण सर तुम्ही त्याच्यामध्ये जे बिहारी बोलले ना अरे बापरे खतरनाक जबरदस्त माझ्यापर्यंत दुसऱ्या मिनिटाला ओळखलं बरं जातो एकदम टॅलेंटेड एकदम टॅलेंटेड माझा पोरगा जबरदस्त टॅलेंट म्हणजे यांचं हे आपले खापरे सरांचं पण खापरे सरांचं पण ते लगेच ओळखलं ते मी ते गाडवाच्या लग्नामध्ये तुम्ही बाईची भूमिका केली होती सर हा त्याच्यामुळे दुसऱ्या मिनिटाला ओळख खापरे सर आहेत म्हणलं कसं काय तो म्हणलं त्यांनी झलक दाखवलेली ना त्या दे धक्कामध्ये अर्धवट करून त्याच्यामुळे त्यांनी लगे इथं का साडीच झाली बाकी ऍक्टिव्हिटी सेम होत्या बाकी खापरे सर जबरदस्त जबरदस्त फक्त ना त्यांनी धोका खाल्ला राजन भिशे तुमच्याबद्दल त्याला शेवटपर्यंत ओळखू आलं नाही का हेच गंगाधर टिपरे आहेत म्हणून अरे हे नव्हते मग ते सर वेगळे हे सर वेगळे प्रभावळकर सर तुम्ही नव्हते का अरे काय सेम टू सेम आम्हाला असं वाटलं का तुम्ही तर दुपट्टा बिपट्टा टोपी बिपी घालून तुम्हीच येता का काय पण तुम्ही सर करू शकता सर टोपी बिपी घातली ना तर तुम्हाला जमल सर सगळे आता करू शकतो त्यावेळेस नव्हतं करत नाही करू शकता सर तुम्ही करा ना सर किती दिवस रंग मारत बसणार तुम्ही त्याने सांगा की करा सर काय हरकत नाही चला तर बरं जाधव यांच्याविषयी मी काय बोलणार इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल म्हणजे बोलायला म्हणजे दिवस रात्र कामी पडतील पण सर तुमचं तो अश्विनी काळशेकरांच्या जीवनावर आधारित पिक्चर केला तो मला आवडला सर मला तो काळशेकर हा तो नाही का तो काळशेकर आहेत का है ना त्याचं शिकवल पण मी असा हेरून ठेवला सर कुठला काळशेकर आहेत का घरात आज नाही उद्या या असो तर मूळचे लंडनचे असणारे भरत जाधव या ठिकाणी आलेले आहेत मूळचे कसे लंडनचे अरे आम्ही स्वतः त्यांनी ऍड्रेस दिलाय मुक्काम पोस्ट लंडन बघितलं सर आहे ना सर मुक्काम आहे ना मग काय लग्न पण त्यांनी लंडनलाच केलंय मग लग्नाची वरात लंडनच्या घरात बघा आहे ना सर केलं सर जबरदस्त ना लंडन मध्ये तुम्ही काय तिकडे काय सर राहतं जागेचा भाव स्क्वेअर फूट वगैरे FSI वगैरे व्यवस्थित भेटते का CRZ जमिनी असेल तिकडे तुमचं घर म्हणजे कोणत्या एरियात येते सर म्हणजे ग्रामपंचायत आहे का महानगरपालिका लंडन मध्ये घर आहे त्यांचं नाही आहे ना सर खरं सांगा ग्रामपंचायत मध्ये आहे काय पाणी म्हणाल ते पाणी पिण्याचा काही प्रॉब्लेम नसेल ना तिकडे लंडन मध्ये तसाही पाण्याचा प्रॉब्लेम नाही म्हणा बर्फच राहते तिकडे तिकडे थोडासा घेतला गरम करून घेतला पिऊन टाकला आणि संध्याकाळी तर गरम करायची पण गरज नाही लगेच बसले लगेच गेला सर जाम जबरदस्त मला खूप आवडतं सर लंडन पुढच्या वेळेस तुम्ही जाल ना सर तर मला घेऊन चला लंडनला म्हणजे खूप आवडतं काय सिटी आहे सर लंडन म्हणजे इतकी जबरदस्त सिटी अरे लहान लहान पोरं इंग्रजी बोलतात तिकडचे असं काय असतं एकदम जबरदस्त पण सर तुमचं ते म्हणजे तिकडच्या वहिनींना काय आपत्ती वगैरे कुठल्या लंडनच्या नाही का तो सिनेमा होता सिनेमा होता काय तुम्ही सर इतकं जिवंतपणे काम करताना आमच्या खेड्यापाड्यातल्या लोकांना असं वाटतं का बघ खरंच त्यांचं लंडनला घर आहे काय सॉरी वहिनी सॉरी माझ्याकडून चूक झाली असेल तर मला असं वाटलं खरं असेल असं तर काय हरकत नाही सर पण तुमचं ते जमीन घेण्याचा आणि विकण्याचा जो व्यवसाय आहे ना तुम्हाला लय आवडला सर जबरदस्त इकडे तिकडे तुम्ही जमिनी घेऊन म्हणजे तुम्ही ना जिकडे तिकडे जमिनी घेऊन ठेवल्या तुम्हाला बघून ना मला असं आठवत येतं सर म्हणजे आमच्या गावाकडे ना एसटी येते आता मग त्या घुसाल जागा नाही मिळत ना तर लोक असे दुपट्टा टाकून सीट रिझर्व करतात खिडकीतून दुपट्टा टाकला का सीट रिझर्व तर तुम्ही असे महाराष्ट्रात जागे जागे दुपट्टे टाकले आता दुपट्टे म्हणजे काय चादरच टाकलाय म्हणा तुम्ही तिकडे तिकडे तर असू द्या अत्यंत काबाड कष्ट करून आज या ठिकाणी भरत जाधव पोहोचलेले आहेत म्हणजे त्यांचा मूळचा व्यवसाय म्हणजे मुंबईचा डबेवाला म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केलेली आहे नंतर त्यांचं आता होऊन जाऊ दे नाही आता नाही सर यांच्यात हे नुसतं होऊन जाऊ दे आहे ना आता असं तर लय झालं सगळं करा सर तुमचं ते बरोबर आता लय वाचवलं तुम्ही होऊन जाऊ दे म्हणून यांनी लग्न पण केलेलं आहे सासरचे मनाचे जावई माझा भला पण हे मनाची झक मारली बायको केली असू द्या सर तुमच्या सगळ्या पिक्चरचे नाव अशी मी असे लिरॅटिक मध्ये असे जोडलेले सर मी कधी कधी करतो तर असो पण शेवटी ढँट ढँग म्हणत त्यांनी एक स्टेजवर एंट्री घेतली आणि सई रे सई म्हणून व्यक्तिमत्व या ठिकाणी सादर केलं त्याबद्दल या अशा सई व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय सई तामणकर आता हिंदीत गेलेले संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे आज आपल्याकडे आणखी एक दिग्दर्शिका टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे बेला शेंडे यांचे छोटे बंधू केदार शेंडे या ठिकाणी आलेले आहेत जोरदार टाळ्या केदार शिंदे
बेला शिंदे आहे का ते शिंदे. सॉरी हे पोराने हे खोडलं नाही का रे ते? नाही चुकलं नाही. चुकलं बरोबर आहे ना? बायकोचं नाव बेला शिंदेच आहे, हा तेच म्हटलं. पण बेला शेंडे गायिक आहे. हा नाही हे चुकीनं लिहिलं की बेला शिंदे यांचे पती असे लिहायला पाहिजे होतं ना. बरं जाऊ द्या, चला आपण चुकीची दुरुस्ती करून घेऊया. सयाजी शिंदे यांचे वडील अशोक शिंदे यांचे भाचे आणि गायक आनंद शिंदे यांचे भाऊ केदार शिंदे या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत. काय सर म्हणता बघा, शिंदे पण खूप झाले इंडस्ट्रीत. म्हणजे जाधवांच्या ऐवजी तुम्ही एक शिंदे इंडस्ट्री उभी करू शकता पॅरलला. तर असू द्या सर. म्हणजे मला असं बार तुमच्याकडे बघून असं वाटतं का लहानपणी तुमची आई तुमच्यावर खूप म्हणजे तुम्ही बंड प्रवृत्तीचे लोक असाल लहानपणी, बदमाश है ना. आई सारखं ओरडत असेल, ए काय रे कुठं चाललं रे, ए केदार ऐक रे करत असेल ना. तो रे इतका जबरदस्त तुमच्या आयुष्यात तो फिट बसलाय सर का पुढे तुमच्या सगळ्या कलाकृतीमध्ये तो रे तुम्ही घेतलेला आहे. कसं काय? है ना. लोचा झाला रे, सई रे सई, गंगाधर टिप रे, हे सगळं तो रे मध्ये तुम्ही जबरदस्त तुम्ही तो रे आणलाय सर. अरे अगं बाई अरे अरे चा रे. मला वाटतं ना काही दिवसांना लोकांना तुम्हाला केदार शिंदेच्या ऐवजी रेदार शिंदे म्हणून ओळखतील सर. केदार शिंदे रे, केदार शिंदे रे. सर रे बॅन कंपनीत पण आहे काय शेअर तुमचे काही असतील ना काहीतरी. तर असू द्या. बरं ते लग्न झालं सर तुमचं? अरे सांगितलं ना बेला शिंदे माझी बायको. हा काय? अच्छा काय सर लग्न झालंय तुम्ही का? नाही तुम्ही मागे ऍडव्हर्टाईज पाहिली होती तुम्ही, आम्हाला वाटलं झालं नसेल का? यंदा कर्तव्य आहे खाली केदार शिंदे लिहिलं होतं. तेव्हा अंकुशचं लग्न झालं नव्हतं ना, त्यासाठी दिली होती ऍड. अरे यार सगळी मेहनत वाया गेली सर आमची. काय तुम्ही असं केलं? मी तुमच्यासाठी पोरी शोधल्या होत्या सर. मग काय तर 3-4 पोरी आणि तुम्हाला सूट होईल अशा, आणि खास रे वरून नाव सुरू होणार आहे. काय? रेखा, रेस्मा, रेवती, श्रुती. श्रुती काय रे कुठे याच्यात? तिचं आडनाव आहे ना श्रुती डुकरे. असं सगळं रे वरून. लहानपणापासून गरबा खेळण्याची आवड असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर सिरियल केली श्रीयुत गंगा. आम्ही ऐकलं सर ते म्हणजे ते सही रे सही नाटक तुम्ही केलं होतं ना. म्हणजे कसं म्हणजे एकदम इंटरव्ह्यू आमच्यासारख्या खेड्यापाड्यामध्ये ते आलेलं नाही आहे, पण मी कसं मी बघितलेलं आहे. आपल्याकडे थोडा पैसा असल्यामुळे आपण बघू शकतो. तर पण काय आमच्याकडे फार क्युरियोसिटी आहे सर. त्याच्यामध्ये असे म्हणजे 4 भरत जाधव दाखवले सर आहे ना. म्हणजे 4 भरत जाधव. म्हणजे मला एक असं क्युरियोसिटी अशी बसली का ते जे पेमेंट राहतं मग एकच भरत जाधवला का 4 भरत जाधव तुम्हाला द्यावं लागतं सर? नाही ते मी लेखक दिग्दर्शक आहे, निर्माता बघतो ते. खरं सांग का सर तुम्हाला आतली गोष्ट, भरत जाधव तुमचा मित्र आहे म्हणून तुम्हाला 4 परवडले, बाकीच्या निर्मात्याला 1 परवडत नाही सर. तर असू द्या सर. मला एक गोष्ट पटली नाही तुमची, थोडीशी मला जरा नाराजी झाली म्हणून सांगतो. तुम्ही चांगले म्हणजे त्यांनी माझे काय झालं, माझं टॅलेंट वापरून त्यांनी स्वतः सिनेमा केला सर. तुमचं टॅलेंट? हा म्हणजे लोकांच्या मनातलं ओळखायचं जे टॅलेंट आहे माझं ते तुम्ही वापरून तुम्ही सिनेमा केला. आगाबाई अरेच्या सर. त्याच्यामुळे जरा मला थोडं हे वाटलं कारण मी माझं टॅलेंट आहे सर. काय काही सांगू नका उगाच. काही टॅलेंट बिलेंट मी खपवू नका उगाच काही. अरे खपू नाही मी प्रत्येक. अरे तुम्हाला आता प्रेझेंटेशन देतो मी. काय काय म्हणते त्याला, सादरीकरण देतो मी तुम्हाला आता. प्रेझेंटेशन? हा प्रेझेंटेशन. हे बघ सर 1 मिनिट 2 मिनिट हात दाखव सर. तुमच्या मनात काय चालू आहे ते ओळखतो मी सर आत्ताच्या आत्ता सर. बरं जाधव यांच्या मनात आता हे चालू आहे की आत्ता ज्या थुकरटवाडीमध्ये आपण आहोत तिथं जागेचा भाव काय असेल. इथे एक जागा आपण पटकवली पाहिजे काय. मकरंद अनासपुरे यायच्या आधी आपण इथे जागा घेऊन टाकू. खरं ना सर? काय ना जबर सर तुमच्या मनातलं पण ओळखू शकतो सर. हे बघा आज काही झालं तरी याच्या फालतू जोकला पण आपण दाद दिली पाहिजे. लगेच पुढच्या पिक्चरच्या प्रमोशनला इकडे यायचं आहे. आज याला दाद दिली पुढच्या वेळेस कमी आहे का सर? अरे तुमच्या मन एकदम आतलं चालू सर. आतलं काहीतरी आतलं. अरे बापरे सर. बापरे ज्येष्ठ अभिनेते भारत गणेश पुरे आपल्याला डेट देतील का पुढच्या पिक्चरसाठी? सर देतील ना सर. असं काय करता सर तुम्ही मोठ्याने म्हणा ना सर. असं काय तुमचा हक्क आहे ना सर. तुम्ही काय मेन रोल देणार सर मला? 2 महिने लागतील. 2 महिने मी देतो सर तुम्हाला. मग काय तर मी तर टायटल पण ठरवलं. इंग्लिश मध्ये स्पेलिंग पण भरतच आहे ना. हा नाही मी टायटल पण ठरवलं ना सर. काय म्हणजे
भरतच्या जागी भारत आला रे रे ठेवलं सर मी तुम्हाला खर्च नाही सर तो भचा भा करायचा फक्त बस आणि इंग्लिश मध्ये तो तोही नाही आहे मस्त सर काय टेन्शन नाही म्हणजे मी सगळ्यांच्या मनातलं ओळखू शकतो असं काहीच नाही म्हणजे खापरे सरांच्या मनातलं पण मी ओळखू शकतो सर तुम्ही हात द्या फक्त हातात हात द्या उजवा पाहिजे सर मला उजवा पाहिजे वा स्पृह काय सॉलिड दिसते आज यार कडक वा वा यार व्हॉट्सअपवर असेल का मला नंबर शेअर करेल का काय या कार्यक्रमातून असा विचार करता तुम्ही अरे हे तुमचे विचार काय आमचे विचार काय असं विचार करू नका यार चांगले विचार करा चांगले हा व्यवस्थित हे बघा रागवलं तर लगेच प्रोफेशनल विचार केदार शिंदे भारत गणेश्वर जागी मला घेईल का त्याच्यापेक्षा मी चांगलाच दिसतो परत तुम्ही आलं तिकडेच स्प्रोला मी गोरेगावला सोडतो काय अर्थ आहे काय अरे वा यांचा हात खूप आवडतो मला सर वा क्या बात है स्पृहा नको नको राम 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 ते काय रामराम का रामराम का तेच म्हणतात त्यांनाच आठवलं आणि त्यांनीच लगे नाकार दिला राम 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 प्रेक्षकात पण आज काही आयटम नाही यार अरे बँड मध्ये तरी एखादी चांगली पोरगी ठेवा रे तुषार देवलला काय बघायचं रे आज चांगली अपॉइंटमेंट होती यांनी इकडे बोलवलं काय हे लोक कार्यक्रमात घेत नाही नुसतं गेस्ट म्हणून बोलवतात यांचं असंच आहे कार्यक्रमात घ्यायचं नसलं की गेस्ट म्हणून बोलवतात असं करू नका रे घ्या रे कधीतरी मंगेश कदम मी इतकं ओळखतो सर तुमच्या मनातलं अरे फालतूपणा करू नका रे आठपारे पटापटा आता 25 संपले वाटते तुमचे रे नवीन 25 काढा मला घरी जायचं आहे डबा करायचा आहे लिनाला द्यायचा आहे वेळ मिळाला तर मला रिहर्सलला जायचं आहे कसं करूया आणि माझ्या नाटकातले सगळे नट या चला हवा विद्यामध्ये मी कधी करू रिहर्सल आणि कधी करू नाटक आहे ना सर जबरदस्त ना आहे ना करेक्ट स्पुरा मॅडम हाय भारत तू किती हँडसम आहेस मला नेहमी वाटते की माझ्या नवऱ्याच्या मिशा तुझ्याच सारख्या असाव्यात या ठिकाणी एकमेव निरागस माणूस स्वच्छ मनाचा माणूस नाही तर हा खापरे बघ मला गोरेगावला सोडायला तयार होतो आणि कडू तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे मी प्रेक्षकात एवढं बसायचं असेल तर तिकडे जाऊन बघ ना आहे ना पण भारत काही म्हण मला खूप तू आवडतोस हो भारत दादा मला तू खूप आवडतोस याला काय अर्थ आहे का आय हेट यू मग चला असू द्या केदारसिंह साहेबांचा आता सत्कार राहिलेला आहे तर असा सारखा सारखा रे रे करणारे केदारजी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय अरेला कार्य संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश यांना तर असू द्या पुढचा कार्यक्रम तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत मी लगेच येतो धन्यवाद तर सगळेच पुरस्कार मोठे असतात पण मला आता तो प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे की आयुष्यात पहिला जो पुरस्कार मिळाला होता ते आठवतंय का आणि तो कुठला होता सुरुवात करणारे भरत सरांपासून मी 85 साली शाहीर साबळे आणि पार्टीमध्ये दाखल झालो आणि मग आम्ही लोकनृत्य करता करता साबळे प्रतिष्ठानतर्फे आम्हाला सर्टिफिकेट दिले गेले तर माझ्यासाठी ते फार मोठं होतं की शाहीर साबळे प्रतिष्ठानचं एक सर्टिफिकेट ते मी दाखवू शकतो कुठे बाहेर की मी कारण चाळीत राहणार आम्ही सगळे मुलं कुठे जातो रे कुठे जातो माहीत नव्हतं वडील सांगा आम्ही शाहिरांकडे जातो लोकधाराचा कार्यक्रम करतो त्या पलीकडे काही नव्हतं पण ते एक सर्टिफिकेट आल्यानंतर ना मी अभिमान दाखवतो की मी ह्यांच्या संस्थेत काम करतो वा 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 केदार सर आयुष्यात मिळालेलं पहिलं बक्षीस मला चांगलं आठवतं की माझं पहिलं पारितोषिक मी 3 वर्षाचं असताना मिळवलेलं क्या बात आहे वा वा आणि खूप कमी लोकांना माहिती आहे की मी चांगला डान्स करतो क्यूज दिलाय आज मला नाही नाही आता इथे डान्स करून दाखवणार पण आमच्या कॉलनीमध्ये
म्हणजे आंबेकर नगर, मी शाहिरांकडे वाढलो ना, खूप लहान असल्यापासून मी त्यांच्या घरात वाढलो. तर मी माझ्या कॉलनीमध्ये असताना 3 वर्षाचा असताना अमर अकबर अँथोनी या पिक्चरच्या पर्दा है या गाण्यावर मी नृत्य केलं होतं आणि मला पारितोषिक मिळालं होतं. ते मला चांगलं आठवतं, कारण तेव्हा बाबा किंवा माझी मावशी वगैरे सगळे सांगतात की तेव्हा 51 रुपये मिळाले होते. वा, तेव्हा 51 रुपये. अरे हो, तेव्हा म्हणजे काय 1940 सालची गोष्ट नाही ती. ते तेव्हा 76ची गोष्ट. पण मला असं वाटतं की ते माझ्या आयुष्यातलं पहिलं पारितोषिक. वा, मंगेश सर. मला मिळालेला पहिला पुरस्कार मी आयुष्यात विसरू शकत नाही. तो यासाठी असा मी नाटक होतं, पूर्ण व्यावसायिक पहिलं नाटक माझं, मुख्य अभिनेता म्हणून. खूप टेन्शन होतं आणि असं ठरलं होतं की ते नाटक यायच्या अगोदर पुलन ते आधी बघणार नाटक, आणि पुलं म्हटल्यानंतर ते नाटक पुढे सादर केलं जाईल. आणि भरतनाट्य मंदिरमध्ये पुलंसाठी आमचा प्रयोग ठेवला होता. पुलं, सुनीताबाई, भक्ती बर्वे अशी माणसं त्या नाट्यगृहात होती. आणि आमचं नाटक चालू झालं आणि नाटक संपलं. मला अजून अंगावर काटा येतोय. पडदा उघडला आणि मी स्टेजवर गेलो पुढे, तर खाली भाई पुलं असे हात करून मला म्हणाले, ये बेमट्या ये. वा 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 वा. आणि त्यांनी मला कडकडून मिठी मारली आणि म्हणाले की मंगेश, तू माझा धोंडोपंत बेमट्या आज जिवंत केलास आणि अप्रतिम केलास. मला काहीही तुला सल्ला द्यायचा नाही. हे नाटक उद्यापासून सुरू करा. क्या बात. माझ्या मते तो मिळालेला इतका मोठा पुरस्कार मला आयुष्यात अजून मिळालेला नाहीये. क्या बात, क्या बात. स्पृहा. मी शिशु वर्गात होते ना, म्हणजे अगदी इथूनच टॅलेंट आहे. तर तेव्हा श्रीवत्स बालमंदिरम नावाची एक संस्था होती, जी मुंबईतली अशी एकमेव संस्था आहे जी संस्कृत पाठांतरांच्या स्पर्धा घेते. आणि तिथे जाऊन संस्कृत कथाकथन करायचं असतं. आणि मी मोठ्या वयाच्या एज ग्रुप मध्ये, का माहित नाही, माझं चुकून नाव गेलं होतं. तर फायनली स्पर्धेत मला त्याच एज ग्रुपमध्ये परफॉर्म करावं लागलं त्या वयोगटात, आणि मला तिथे पहिलं बक्षीस मिळालं होतं संस्कृत कथेच्या स्पर्धेमध्ये. हा पहिला पुरस्कार. पण ज्या पुरस्काराचं खरंच खूप जास्त अप्रूप आहे तो म्हणजे मी 9वीत असताना 2003 मध्ये मला त्यावेळेला डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती होते, त्यांच्या हस्ते राष्ट्रीय बालश्री पुरस्कार मिळाला, जो सगळ्यात मोठा आतापर्यंतचा मला मिळालेला पुरस्कार आहे. पण शिशु वर्गात असताना तू संस्कृत बोलायचीस? बोलायचे वांदे असतात आपले संस्कृत मध्ये. आमच्याशी काहीतरी तर बोलून दाखव ना, एक वाक्य. चला हवा येऊ द्या हे संस्कृत मध्ये कसं असेल? चला हवा येऊ द्या. हवा आगतम. आणि चला काय करणार? चलम. मला माझ्या संस्कृतच्या बाई मारतील हे ऐकलं तर खरंच. पुरस्कार दिला त्याचा कान लावून बघत असेल ते बरोबर बोलतेस. चलम काय? चलम परत. चलम हवा आगतम. चलम हवा आगतम मध्ये तुमचं स्वागतम. संजय सर, आयुष्यातला पहिला पुरस्कार. आम्ही उत्स्फूर्तला एकांकिका केली होती, केदारने डिरेक्ट केली होती ती, मला अजून आठवत आहे. आपण इथे छबिलदासला गेली होती. संतोष पवारने लिहिलेली एकांकिका, केदारने डिरेक्ट केली, युअर ऑनर नावाची. त्यात आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं सर्टिफिकेट मिळालं होतं त्यावेळेला. आणि आज एकत्र नामांकन आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून. वा. या निमित्ताने एक वेगळा प्रयोग पहिल्यांदा घडणार आहे. इकडे एक नवीन रेडिओ स्टेशन सुरू केलंय आमच्या एका चुलत भावानी, थुकरटवाडी रेडिओ स्टेशन. तर बघूयात आता त्या रेडिओ स्टेशन मध्ये ओपनिंगलाच काय घडणार आहे. मराठी. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुकरडवाडीच्या आमच्या रेडिओ स्टेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. तुमचे लाडके आरजे श्रेया. आणि आज आमच्या या स्टुडिओ मध्ये काही खास पाहुणे आलेले आहेत. झी नाट्य गौरवचे नामांकन मिळालेले सगळे सेलिब्रिटी. त्याला बोलवतो. आणि मला माहिती आहे सगळी लोक खूप खूप आतुरतेने त्यांची वाट बघतायत. तर सगळ्यात आधी तुमच्याशी इथे गप्पा मारणार आहेत महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार
नाम सर. अरे काय अकरा नाराज पुरे सर नाही भरत जाधव असतील ते त्यांच्यासारखेच दिसतात. महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार भरत जाधव. ओके केदार शिंदे आणि भरत जाधव यांच्यासाठी माईक पुढे गेलाय. हॅलो यांच्यासाठी एक खास पेशकश आमच्या ऑडियन्स साठी. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शिंदेचा हा त्यादार जेव्हा लागला डायरेक्शन करायला. मीटर सर मीटर. शिंदेचा हा त्यादार जेव्हा लागला डायरेक्शन करायला तेव्हा भरत जाधव हा लागला ढंटढण करायला. तेव्हा भरत जाधव हा लागला ढंटढण करायला. काय सांगू तुला या तिघांची गोष्ट. आवाज सर आवाज. काय सांगू तुला या तिघांची गोष्ट. भरत अंकुश आणि केदार वैद्य. केदार वैद्य नाही केदार शिंदे. नाही ते मीटर मध्ये नाही ना. त्याला काय होतंय करतो ऍडजस्ट करून देतो. भरत अंकुश आणि केदार दोस्त. महिन्याला पाहून नाचून गावन. या महिन्याला पाहून नाचून गाऊन अंकुश बोलायला लागला. अंकुश बोलायला. विचारा मला काय ये गो ये महिना पिंजरा बनाया सोने का. सर आता आमच्या ऑडियन्सला तुम्ही दिसत नाही पण यू कॅन एन्जॉय. ये गो ये महिना पिंजरा बनाया सोने का. तर पुढे एकत्र खूप सेलिब्रिटी आहेत आमच्या स्टुडिओ मध्ये. आता बोलत आहे RJ श्रेया. आणि आता आपल्याकडे सेलिब्रिटी आलेली आहे उर्फुहा. उर्फुहा ताई आमच्याकडे. उर्फुहा त्यांचं नाव आहे. उर्फुहा म्हणतात ते परत ठीक आहे. आता लोकांना कळलं ना. गब आपल्या ठेवा ना. लोकांना कुठे कळतं राहू द्या. तर उर्फुहा ताई या खूप मोठ्या कवयित्री आहेत. जबरदस्त. आपलं पण कर्तव्य. आपण त्यांच्यासाठी एक गाणं बोललंच पाहिजे. होता जंगली आणि लागतो कर्फ्यू. हा शब्द बघा. करेक्ट आहे. होता जंगली आणि लागतो कर्फ्यू. हा आज आमच्याकडे आले आहेत उर्फुहा. अरे उर्फुआ काय. उर्फुहा आता लोकांना तेच नाव कळले का बस. सर मोठे सेलिब्रिटी आलेले आहेत. ते जरा बावरून गेलेले आहेत. ते खूपच आनंदात आहेत तिकडे आज आलेत म्हणून. भूषण कडू म्हणून सांग ना. काय पण सांगा सर पटकन. लोकांना दिसत नाही. काय बोलणार नाही तो सांग. पटकन सांगा ना सर. भूषण कडू. ते म्हणतात त्यांचं नाव भूषण कडू आहे. भूषण कडू. सर तुमच्यासाठी एक गाणं सादर करत आहे मी. एक जबरदस्त सॉन्ग आमच्या ऑडियन्स साठी. कम ऑन. लिंबोणीच्या झाडाचा घे. लिंबोणीच्या झाडामागच्या फांद्या आहेत कडू कडू. लिंबोणीच्या झाडामागच्या फांद्या आहेत कडू कडू. आज आमच्याकडे आले आहेत भूषण कडू. भूषण कडू. आई म्हणाली काल रात्री पाऊस पडला. आई म्हणाली काल रात्री पाऊस पडला आणि विजा लागल्या कडकडू. लागल्या कडकडू. कारण आज आमच्याकडे आले आहे भूषण कडू. तर आता मी विचारणार आहे. खूप मोठे रंगभूमीवर ज्यांचं नाव आहे मोठे सेलिब्रिटी आहेत तेच त्यांचं नाव सांगतील. काहीच पाठ नाहीये. माझं नाव राजन भिसे. आमच्याकडनं गाणं म्युझिक.
सर स्टेप बघा सर. डीजे सोहम सोहम तानानुम दुम तानानी सोहम सोहम तानानुम दुम तानानी. हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे. आमच्याकडे आले आहेत राजन पिसे. आमच्याकडे आले आहेत राजन पिसे. बर्ड फ्लू झालेल्या कोंबडीचे पडतात पिसे 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 पिसे. आमच्याकडे आले आहेत राजन पिसे. यो राजन पिसे. सर सर थँक्यू सो मच सर. ओ माय गॉड. आणि पुढचं गाणं आहे सेलिब्रिटी. संजय खापरे. संजयजी खापरे खूप मोठे सेलिब्रिटी. आणि गाणं के बद्री केंच. ओके सर सर ओके सर. सर तुम्ही एक स्टेप दाखवा. या ना सर, या ना, या ना, या ना सर. सर तुमच्यासाठी स्पेशल. बायकोला मी म्हणतो भाकऱ्या थाप रे. बायकोला मी म्हणतो भाकऱ्या थाप रे. आमच्याकडे आले आहे. मुलाचा आहे बर्थडे. मुलाचा बर्थडे केक काप रे. मुलाचा बर्थडे केक काप रे. आमच्याकडे आले आहे. अशा पद्धतीने संजयजी खापरे यांच्यावरती आम्ही ऑडियन्सला ऐकवलेलं आहे एक स्पेशल गाणं. आणि स्टुडिओ मध्ये आहेत एक अशी व्यक्ती जी सगळ्यांना ओळखते आणि ज्यांना सगळेच ओळखतात. पटकन नाव सांगा माझे मंगेश कदम. मंगेश कदम यांच्यावरती स्पेशल गाणं डीजे. थँक गॉड हा रेडिओ स्टुडिओ आहे त्यामुळे कोणाला काही दिसत नाहीये. ओ माय गॉड थँक्यू. खापरेच्या बायकोने जे भाकऱ्या थापल्या होत्या Oh, sir, thank you. So sorry, sir. So sorry. कुकर आहे आतमध्ये. Oh, पहिलाच दिवस आहे. please, please, उघड्यावर मांडू नका, सर. सगळं उघड्यावर आणू नका. प्लीज लांब व्हा, सर. ओके. पटकन गा आता. यस 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 यस. पुढे आले हे मंगेश कदम. दिसतात कसे गुटगुटीत बदाम. आले हे मंगेश कदम. दिसतात कसे गुटगुटीत बदाम. दम मारो दम मिट जाए गम. घेतात शुभ शाम. लीना भागवत तेरा नाम. लीना भागवत तेरा नाम. हो होणार सून मी या घरची. सर सर मॅडमची पण मी पब्लिसिटी करून टाकली आहे म्हणजे घरी गेल्यानंतर तुम्हाला जेवणाचा काही प्रॉब्लेम नाही सर. येस सर. थँक्यू सर. थँक्यू. आमच्या या स्टुडिओत आल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. आणि पुन्हा एकदा थुकरटवाडी रेडिओ आणि ऐका हे म्युझिक तुमच्यासाठी. वा वा. तर नाट्यगौरवच्या निमित्तानं हे सगळे दिग्गज आज माझ्या कॅफेमध्ये आलेले आहेत. यांच्यासोबतच्या गप्पा मला वाटत नाही की आजच्या भागात संपतील. तेव्हा मी सगळ्यांना विनंती करतो की प्लीज तुम्ही उद्याच्या भागात सुद्धा आमच्या सोबत थांबलात तर 4 चांद लागतील आमच्या कॅफेला. तर याच दिग्गजांच्या सोबत आपण भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका पार्ले सिम्पली गुड बिस्किट्स प्रस्तुत. चला हवा येऊ.